जुईला स्वानंदीच्या घरी जे झालं ती चोरी नव्हती हे सगळ्यांसमोर उघड झालंय आता. हा, त्यामुळे तुझ्यावरचा आरोप धुतला गेलाय बाळा. आता अभ्यासाला लागायचं, कुठलाच विचार करायचा नाही. हा, थँक्यू अच्छाताई, आय लव्ह यू. तुम्ही काय म्हणायचं? आय लव्ह यू टू. आय लव्ह यू टू. आता अभ्यासाला जाते. जा जा जा. अच्छा, पिल्लू खुश झालंय आमचं. हो ना, अगदी मन मोकळं झालं हो तिचं. चल, सगळं व्यवस्थित निस्तरलं. स्वामींची कृपा म्हणायची ग बाई. हा, स्वतः चुकायचं आणि मग देवाच्या कृपेकडे नजर लावून बसायची. चुकलं बाई आमचं. काय खरं तर थोडस तसंच झालं आमचं. थोडस नाही, खूपच चुकलंय तुमचं. आपली मुलगी चोरी करू शकते असं वाटलंच कसं तुम्हाला? स्वतःच्या संस्कारांवर विश्वास नाही का तुमचा? वच्ची आत्या, नंडेचं नातं आहे तुमच्याशी. तुम्ही खरं तेच बोलताय, ते ऐकून घ्यायलाच हवं. आणि जुईलीवर आम्ही अन्याय केला. हो, तिच्या नकळत का होईना पण आम्ही पाळत ठेवली हो तिच्यावर. पण डॉक्टरांनी सांगितलं ना तेव्हा कुठं जीवाला बरं वाटलं ग बाई. मला काय म्हणायचंय, अशा आजारांना औषध असतं? म्हणजे आजार खूप वाढला ना तर औषधं घ्यावीच लागतात. म्हणजे सुरुवातीला ते लोक काउन्सेलिंग करतात. खूप कौशल्याचं असतं ते.